TCS कंपनीच्या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम असल्याचं समजतंय। मोबाईल तपासात कॉलिंग डिटेल्समधून हे कनेक्शन उघड झालंय। नोकरी सोडल्यानंतरही आरोपींशी निदा खान सतत संपर्कात असल्याची माहिती मिळते। दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो व संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागलेले आहेत। एसआयटीकडून डिजिटल पुराव्यांचं सखोल विश्लेषण सुरू आहे। आरोपी आणि निदा खानच्या जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे। आपण पुन्हा एकदा शुभमकडे जाऊया। शुभम, निदा खान आणि या आरोपींचा संपर्क सुरू होता असं सगळं समोर येत आहे। नेमकं काय घडलेलं आहे, काय माहिती समोर येते? नक्कीच म्हणजे या TCS प्रकरणामध्ये जर पाहिलं तर जी फरार महिला आरोपी आहे निदा खान हिच्या आणि जे अटकेतील आरोपी आहे त्यांच्यासोबत जे संपर्क जे होते ते कायम असल्याचं खरं तर एसआयटीच्या तपासामध्ये समोर आल्याचं पाहायला मिळतंय। एकूण जर पाहिलं तर जो दानिश शेख जो आरोपी आहे त्या दानिश शेखच्या मोबाईलमधून जो डेटा एसआयटीने रिकव्हर केलेला आहे त्यामध्ये अनेक संशयास्पद व्हिडिओ, काही फोटो मिळाले आहे आणि एकूणच या निदा खान सोबतचे सातत्याने त्याचे संपर्क होते, त्याचा संवाद होत होता ही माहिती देखील खरं तर एसआयटीला मिळाली आहे। एकूण जर पाहिलं तर या मोबाईल तपासामध्ये काही कॉलिंगचे डिटेल्स समोर आल्यानंतर या निदा खानच्या माध्यमातूनच या तरुणींचं त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत होते, त्यांची छळवणूक केली जात होती, धर्मांतराचा प्रयत्न होत होता। एकूण जर पाहिलं तर एसआयटीने ज्या पद्धतीने काही महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत त्यामध्ये जे डिजिटल पुरावे आहेत त्या डिजिटल पुराव्यांच्या माध्यमातून जो त्या ठिकाणी तपास सुरू आहे त्या तपासामध्ये या निदा खानचे आणि आरोपींचे सातत्याने संबंध त्या ठिकाणी होते, त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत होता। तिने नोकरी सोडल्यानंतर देखील ती या संशयित आरोपींच्या त्या ठिकाणी संपर्कात होती आणि त्यामुळे या तिच्याच सांगण्यावरून किंवा तिच्या सहभागातून हे सगळे संशयित एकत्रितपणे या महिलांवर अत्याचार करत होते, त्यांची छळवणूक करत होते। कामाच्या वेळी त्यांची छळवणूक झाल्यानंतर त्यांचा धर्मांतराचा प्रयत्न होत होता आणि त्यामुळे आता एसआयटीने जे काही महत्त्वाचे पुरावे हाती मिळवलेले आहेत त्या पुराव्याच्या आधारे या TCS प्रकरणामध्ये या संशयित आरोपींच्या विरोधामध्ये सबळ पुराव्याच्या अनुषंगाने हा तपास जो आहे तो निर्णायक असणार आहे। शुभम, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।